असा हो जाए बरोबर जाओ चल खाली टेको मुड़ी टेको टेको मुड़ी रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय जो सह्याद्री पर्वतरांगेतला जो काय होळीचा सण आहे आणि या होळीच्या सणाची जी काय समाप्ती होते ती याला शिपणं म्हणतात। तर शिपणं कशा पद्धतीनं या जंगलातल्या होळी कशा पद्धतीनं हा कार्यक्रम होतो हा सविस्तर व्हिडिओ आपण केलेला आहे। चला तर पाहूया होळीचं शिपणं कसं खेळतात ग्रामीण भागात, हा सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर पाहू। चला आता हे आरतीचं ताट, त्यानंतर आपला जो घट आहे हा घट आपण तिकडे घेऊन जाण्या अगोदर आपण पहिल्यांदा काय केलं जातं की प्रसाद जो देवाला प्रसाद दाखवला जातो। तर बऱ्यापैकी इथं महारथळ, त्यानंतर इटलाई, अजून लिंगाचं मूर्ती अशा पद्धतीनं या सगळ्या देवाची रचना केलेली असते। मुळकेश्वर मंदिराच्या बाजूला हे सगळ्या छोटे छोटे इतर देवांच्या जागा आहेत आणि अशा ठिकाणी यांना त्यावेळी प्रसाद दाखवला जातो। तर अशा पद्धतीनं जी होळीचा सण इकडे साजरा होतो, तर या होळीच्या सणाला सर्व ग्रामस्थ हेवेदावे विसरून एकत्र येतात आणि पुन्हा नव्यानं होळीचा सण साजरा केला जातो आणि या सणात सर्व नागरिक ग्रामस्थ भाग घेतात। तर आता हा जो काय प्रसाद दाखवला जातो तर हा महारथळ आहे आणि याला आता प्रसाद दाखवून अशा पद्धतीनं हा सगळा रूढी परंपरेनं आणि प्रथेनं हे काम चालू असतं। तर आता ही इथं जी होळी आहे ही 12/5ची होळी आहे। तर या होळीला जो असा प्रसाद दाखवून या शिपण्याची सुरुवात होते। तर ज्यावेळी इकडं प्लेगची साथ आली, जंगलामध्ये गावापासून मानी गावापासून 5-6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत, अगदी कुशीत हिरव्यागार शालू नेसलेल्या निसर्गाच्या सानिध्यात। आणि त्यावेळी इथं मानी गाव अगदी चांगल्या पद्धतीनं सुखात नांदत होतं, पण प्लेगची साथ आल्या कारणानं प्लेगच्या साथीमध्ये सर्व ग्रामस्थ इकडून पळून गेले, जे जिवंत राहिले ते पळून गेले। आणि अशा पद्धतीनं जी महामारीची साथ आली होती त्यानंतर जे ग्रामस्थ मानी गावात राहिलीत त्यांनी काय केलं, पुन्हा या मंदिराची स्थापना करून किंवा त्याचा जीर्णोद्धार करून आता हे सर्व वार्षिक सण होतात इकडे। तर असं हे पुरातन मंदिर आणि या मंदिरात हा जो काय होळीचा सण आहे, जो कोकणात होळी अगदी मनोभावे हा सण साजरा केला जातो। तर असा हा होळीचा सण कसा नेमका होतो हे आपल्याला याचं जो शिपणं असतं या शिपण्यानं 5 दिवसाचा कधी कधी 5 दिवसाचं असतं, 6 दिवसाचं असतं। प्रत्येक गावाच्या रूढी परंपरेनुसार माणीगावचा हा जो काही कार्यक्रम आहे हा शिपण्याचा 5व्या दिवशी होतो होळी घातल्यानंतर। तर असा हा अनोखा जो शिपण्याचा कार्यक्रम आहे तो आपल्याला आता पाहायचा आहे। तर आपण आता जी काय मेन गावची होळी आहे याच्यात देवहोळी जी देवाच्या समोर असते तिला देवहोळी म्हणतात आणि ही जी काय गावची होळी आहे ही मुख्य होळी जी सर्व ग्रामस्थ या होळीच्या ठिकाणी एकत्र होतात। आणि हे जे गाव इथून उठलं होतं तर याच मंदिराच्या वरच्या बाजूला हा
हे ठिकाण आहे आणि मंदिरपासून अगदी 200 मीटरवर ही होळी आहे. तर अशा पद्धतीने आता हा जो काय घट आहे, हा घट मंदिरातून इथे येतो, गावहोळीजवळ येतो आणि इथं त्याला प्रस्थापित केलं जातं सुरुवातीला. तर अशा पद्धतीनं हा जो घट आहे, हा घट इथं आता आणून ठेवलेला आहे. तर असा हा जुना इतिहास असलेलं पुरातन महादेव मंदिर, ज्याला मुळकेश्वर म्हटलं जातं. आणि या कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. देवाला अगरबत्ती दाखवून जत जे काय गायले जातात त्याच्या अगोदर गारानं करून जत गायनानं या शिपण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होते. कोल्हापुरी जाऊ, कोल्हापुरी जाऊ, अंबिका देवीचं ग दर्शन घेऊ, अंबिका देवीचं ग दर्शन घेऊ, दर्शन घेता, दर्शन घेता, वाटण कोण जाती, वाटण कोण जाती, आम्हाला पाहून गाढवा पदर घेती, आम्हाला पाहून गाढवा पदर घेती, नका पदर घेऊ, नका पदर घेऊ, आम्ही परदेशी, आम्ही परदेशी, केळी नारळी घातल्या बायोडेशी, केळी नारळ घातल्या बायोडेशी, जय तारी जय जयचा खेळ आलो मंदिराची पट पाणी पाणी केलं आई गौरंगाचं भरलं आहे, पट्ट्याच्या केली कशी लक्ष्मी वाळवाले, वाळीले काय म्हणा गौरंगाचा म्हणे राज करा आज वर्षानी घरा, खेळ येतील वाचन देतील तुम्ही नाना शिक्षणपती, जय जय तारी जय जयता. जय जय तारी जय जयता, 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 नमो गणराजा, नमो गणराजा, नमो गणराजा, नमो गणराजा, गौरीचाच पूजा, गौरीचाच पूजा, गौरीचाच पूजा, गणपती तुझा एक जंत, गणपती तुझा एक जंत, एक दंत वेडा, एक दंत वेडा, सोन्याने ओविला, सोन्याने मडविला, लोहिनी लोहिला गा नागवंत, लोहिनी लोहिला गा नागवंत, चंदनाची ओटी, चंदनाची ओटी, केशर कस्तुरी का एक यावे, केशर कस्तुरी का एक यावे, पाठ पाणी केलं नाही चौरंगात भरलं आई, वाळीले का एक देव गोविंदा म्हणे राज करा आज वचन येऊ, खेळ येतील वचन देतील तुम्ही नाना.
चला झालं. बनवून दे, बनवून दे, बनवून दे,
पालखीत बसून शिकारीशी गेलं बसून काय काम केलं का पालखीत बसून शिकारीशी गेलं बसून काय काम केलं का पालखीत बसून शिकारीशी गेलं पालखीत बसून काय काम केलं का पालखीत बसून शिकारीशी गेलं तुकार दादा अलीकडे अलीकडे गालवार दादा अलीकडे तुकार दादा अलीकडे गालवार दादा अलीकडे तुकार दादा अलीकडे गालवार दादा अलीकडे शिक्याचे दोर पाऊस लिखण्या वरवर शिकणं चंदनाथ वरवर शिकणं चंदनाथ शिट्यात वरवर बसलीस लेखना वरवर शिकणं चंदनाथ वरवर शिकणं चंदनाथ जय जय तारी जय जय राजा गणामो गणराजा नामो गणराजा गणामो गणराजा गौरीचा तुझा गौरीच्या तुझा गौरीच्या तुझा कर्णापाय तुझा गायक दंत कर्णापाय तुझा गायक दंत दंत वेडा एक दंत वेडा दंत वेडा एक दंत वेडा काय वाटलं पुण्याने मळीवला रोहिणी मोडीला नागवंत रोनिने तोही लागा नागवंत रोहिणी मोडीला नागवंत नागवंत वेडा नागवंत वेडा चंदनाची ओटी केशर कस्तुरीचा एक यावे जय जय तारी नमस्कार केला नमस्कार केला सूर्या उगावला सूर्या नमस्कार केला सूर्या नमस्कार केला सूर्या उगावला उगावला नमस्कार केला सूर्या नमस्कार केला प्रथम सूर्या उगावला सूर्या नमस्कार केला सूर्या नमस्कार केला इथले रावण बळी धनुष हरिबा घेतीला धनुष हरिबा घेतीला ते रावण बळी धनुष हातला घेतीला धनुष हातला घेतीला रावण बळी धनुष हरिबा घेतीला धनुष हरिबा घेतीला ते रावण बळी धनुष हातला घेतीला धनुष हातला घेतीला धनुष्यावरवरी रावण बोले श्रीहरी रावण बोले श्रीहरी धनुष्याला उरावरी रावण बोले श्रीहरी रावण बोले श्रीहरी धनुष्यावरवरी रावण बोले श्रीहरी रावण बोले श्रीहरी धनुष्याला उरावरी रावण बोले श्रीहरी रावण बोले श्रीहरी जानकी सीता माळ वाहे रघुनाथा माळ वाहे रघुनाथा 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 जय 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 तारी जय लास्ट अँड बेस्ट खेळ आलं मंदिराची पट पाणी करा त्याचे आलं मंदिराची पाट पान करा त्याची खेळ आलं मंदिराची पट पाणी करा त्याचे पंचाचार तरी खाली करणे वाळवावे वाढले राजे कनाथ वचन भरा ओके मजवादा राघवाचे बंद करीन बस कपडे एकाच ठिकाणी ठेवायचे इथेच ठेवतो
काय करा हो असा हो जाय बरोबर जाऊ चल खाली टेको मुडी टेको टेको की मुडी सर्व वतनदारांनी आणलेले नारळ इथं होळी देवाला दिले जातात आणि वर्षाची रखवाली मिळावी, वर्षभर सुख समृद्धी मिळावी यासाठी गारांना केलं जातं. इतर कुणाचे नवस असतात की जेणेकरून एखादं आपलं काम हवं देवाजवळ नवस केलं जातो. तर अशी ही नवस इथं गाण्याच्या स्वरूपात नवस बोलले जातात. जर कुणाचे नवस मागच्या वर्षीचे जर असतील तर ते इथं पूर्ण केले जातात. अशा पद्धतीनं पूर्ण गावचं राहटगाडगं चांगल्या पद्धतीनं चालावं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत जसे स्वतःहून प्रॉब्लेम अडचणी सोडवले जातात अशाच पद्धतीनं हा जो जुन्या पद्धतीचा गावाचं राहटगाडगं चांगलं चालून कुणालाही त्रास न होता गाव चांगला चालावा, हेवी दावी राहू नयेत अशा पद्धतीनं वार्षिक हा कार्यक्रम होत असतो. यानंतर हुंदळा जो काय आहे हुंदळा, त्याला हुंदळ्याचा खेळ म्हणतात. तर हे सगळं असे शक्ती प्रदर्शनाचे खेळ आणि ताकदीचे खेळ या होळीच्या सणामध्ये खेळले जातात. तर याच्यातला एक जो हुंदळा आहे तो हुंदळ्याचा खेळ आता आपले जे काही ग्रामस्थ आहेत तरुण वर्ग ते काय करणार खेळणार आहेत. तर आता अशा पद्धतीनं हे यात खेळांच्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि शक्ती प्रदर्शन म्हणजे ज्याच्याकडं जास्त शक्ती आहे अशा पद्धतीचं हे सगळे खेळ यामध्ये खेळले जातात. तर आता हा नारळ देवावर फोडला जातो आणि आता हा हुंदळ्याचा खेळ चालू आहे. तर हुंदळ्याचा खेळ अगदी ग्रामस्थ आवडीनं खेळतात. तर या खेळामध्ये प्रत्येक वेळी हात वर करून ढोल दोघांच्या मधून जातो आणि आपली जागा बदलायची असते. ही जागा ज्याची त्यानं अगदी पद्धतशीर ती जागा बदलून हा खेळ खेळला जातो. तर याच्यात जर जागा बदलताना चुकली तर खेळाडू काय होतो बाजूला जातो. अशा पद्धतीनं हा एक खेळ यावेळी खेळला जातो प्रामुख्यानं. तर अशा पद्धतीनं हा हुंदळा खेळ आता ग्रामस्थ खेळत आहेत. तर अशी ही अनोखी होळी जी सह्याद्री पर्वतरांगेत मानी जे आपलं गाव आहे या मानी गावाच्या मुळकेश्वर मंदिरात त्यानंतर होळीच्या सणाला खेळ हुंदळा खेळला जातो. आता त्यानंतर काय होतं की अजून आपल्याला निशाण जे काय लावलं जातं, होळीला एक कापड बांधला जातो आणि त्या कापडाला शेणाचे गोळे करून निशाण लावायचं असतं. तर ही निशाण लावताना ज्याचं निशाण लागेल त्याचा नेम चांगला अशा पद्धतीनं असे ही खेळ खेळले जातात. त्याचबरोबर हे निशाण आता लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर बघू कुणाचं निशाण लागतं. तर आता हा निशाण ज्याचं लागेल त्याला अव्वल मानलं जातं. तर अशा पद्धतीनं आता निशाण लावण्यासाठी जे काही खेळाडू आहेत जे काय ज्यांनी हुंदळा खेळलेला आहे अशी जी खेळाडू आहेत यांनी आता निशाण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. निशाण लागल्यानंतर आता सर्व जण अंघोळीसाठी जातात आणि हा प्रसादाचा कार्यक्रम जे काय नागरिकांनी दिलेली नारळ आहेत ते नारळ प्रसाद म्हणून सगळ्यांना ते जो काय मानपान आहे त्या मानाच्या हिश्श्यानं दिले जातात. तर आता
हे जे काय खेळाडू आहेत या खेळाडूंना अंघोळ करून यावं लागतं हे सगळे खेळ खेळल्यानंतर. आणि अंघोळ करून हे सगळेजण आलेले आहेत आणि आल्यानंतर आता यांना न्हावाण दिलं जातं. जे देवाचं घट आणलेलं आहे त्या घटातून जे काय पाणी आहे आणि अजून त्याच्यात हळद वगैरे असं इतर सगळं घटक वापरलेले असतात, तर यांना हे पाणी दिलं जातं न्हावाण. आणि यांना मग आता न्हावाण दिल्यानंतर सर्वांच्या बरोबर म्हणजेच एक प्रकारचं हे शुद्धीकरण केलं जातं आणि इतर सर्व नागरिकांना देखील शिपणं खेळून झाल्यानंतर शुद्धीकरणासाठी म्हणून न्हावाण दिलं जातं. तर आता हा जो काय गाव होळीजवळचा जो खेळ आहे आणि शिपण्याचा कार्यक्रम हा बऱ्यापैकी आता होत आलेला आहे. तर आता त्यानंतर हे जे काय न्हावाण आहे ते न्हावाण घेऊन हे जे काय खेळणारे जे किंवा ज्यांनी सहभाग घेतला होता त्याच्यातील एकानं हे घेऊन आपले जे देव आहेत त्या देवांना न्हावाण घातलं जातं. आणि अशा पद्धतीनं हे जे काय शिपणं आहे हा शिपण्याचा कार्यक्रम मनोभावे ग्रामस्थ याच्यात सहभाग घेतात, जेणेकरून आपल्याला वर्षभर सुख समृद्धी मिळावी आणि चांगलं सुखाचं जीवन होळी देवानं आपल्याला द्यावं यासाठी हा सगळ्यांचा प्रयास असतो. आणि मनोभावे हा सगळा कार्यक्रम ढोल ताशांच्या गजरात पार पडत असतो. तर आता ही जी काय अनोखी होळी आहे ही होळी अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होत असतो. आपल्याकडं जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याकडं या अशा पद्धतीच्या रूढी परंपरेनं होळी जर होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि आमच्याकडे या होळीला जो काय 5 दिवसाचा जागर झाल्यानंतर जे शिपणं होतं, तर तुमच्याकडे अशा पद्धतीनं जर होळी होत असेल तर शिपणं हा जर कार्यक्रम होत असेल तर त्याला काय म्हणतात हे देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. कारण का हा जो काय जुना रूढ्या परंपरेचा जो काय इतिहास आहे हा इतिहास आपण टिकवून ठेवणं देखील काळाची गरज आहे. कारण तर याचं असं असेल की जी काय गावच्या ज्या काय प्रथा आहेत, रहाटगाडगं जे आहे हे गावाला सुखसमाधानानं किंवा एक चांगल्या पद्धतीचं जीवन प्रदान करतं. तर असा हा जो काय इतिहासाचा गाभा आजपर्यंत 2025 पर्यंत टिकून राहिलेला आहे आणि अशा पद्धतीने तो इथून पुढं टिकावा यासाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीचं अनोखं ज्या काय रूढी परंपरेचं जे काय आपल्याला मिळालेलं जे वरदान आहे हे आपण देखील हे टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कारण याचं असं की जर आपल्यात भांडण होत असेल तर आपण भांडण सोडवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो आणि या लांबपर्यंत चालणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या विळख्यात जर आपण अडकलो तर तो प्रश्न सुटत नाही आणि आयुष्य असंच निघून जातं. पण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ही जी काही जुनी रहाटगाडग्याची जी काय सिस्टम आहे यामध्ये जर आपण हाच प्रश्न जर गाव स्वरूपात जर सुटला तर हा लगेच सुटून जातो. आणि अशा पद्धतीचे जे काय प्रश्न असतात हे होळी देवाच्या समोर सोडवले जातात आणि सुखसमृद्धीनं गाव नांदण्यासाठी किंवा सुखसमृद्धीनं गाव त्यामुळं नांदतं, हेवेदावे निघून जातात. आणि अशी ही जी काय अनोखी जी प्रचलित चालत आलेली जी काय प्रथा आहे या प्रथेचे आपण आता साक्षीदार झालेलो आहोत. चला तर मग एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.